2215 कोटीचं पॅकेज सरकारने जाहीर केलं. मराठवाड्यातली साधारण 70 लाख एकर जमीन पिकं वाहून गेली. त्या जमिनीवरती 70 लाख एकर जमिनीवरची पिकं उद्ध्वस्त झालेली आहेत. 70 लाख एकर जमिनीवरची पिकं उद्ध्वस्त झालेली आहेत. शेतकऱ्यांची घरं, पशुधन हे नष्ट झालेलं आहे. साधारण 36 लाख शेतकऱ्यांना हा फटका बसलेला आहे. 36 लाख शेतकरी. आता या 36 लाख शेतकऱ्यांना त्यांचं पीक, पशुधन, घरदार गावाच्या गावं वाहून गेली आणि 9 लाख कोटीचं कर्ज असलेल्या या सरकारनं 2215 रुपये कागदावरती मंजूर केले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल केंद्र सरकारकडून 10,000 कोटीची मागणी केली. केंद्र सरकार ती मिळाल्याशिवाय मराठवाडा पुन्हा उभा राहणार नाही. उभा राहण्यासाठी फार वेळ लागेल, पण तग धरणार नाही. आत्ताच्या परिस्थितीत 10,000 कोटी तात्काळ मराठवाड्याच्या पूरग्रस्तांना मदत मिळावी अशी मागणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहे. आता आपल्या सही शिक्क्यांच्या चिन्हाच्या पिशव्यामधून मदत वाटण्याचं काम तिकडे सुरू आहे. हे किती निर्लज्जपणा आहे. लोक मरतायत आणि त्या मृद्यांचं राजकारण तुम्ही करताय बरं का. म्हणजे भगव्या पिशव्या,